सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 6 इयत्ता 9वी, विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण 11 भारताचे न्यायतंत्र, भाग 1। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रकरण 11 भारताचं न्यायतंत्र अभ्यासायचं आहे। संघ सरकारचे दोन अंग कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळांचा अभ्यास केल्यानंतर आपण त्यांच्या तिसऱ्या स्वतंत्र, निष्पक्ष आणि सलग विशिष्ट घटकाच्या न्यायतंत्राविषयी विस्तृतपणे अभ्यास करूया। भारतीय संघीय राज्यपद्धतीत संपूर्ण देशात एकच क्रमबद्ध, सलग आणि एकसूत्रीय न्यायपद्धती आहे। भारतात न्यायतंत्राची व्यवस्था सुग्रंथित पिरॅमिड स्वरूपात पाहायला मिळते। आपण अशी एकसूत्री न्यायतंत्राची रचना करण्यात आली की त्याप्रमाणे केंद्र कक्षेच्या टोकांवर देशाचे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, तर मध्यस्थ आणि राज्य कक्षेवर उच्च न्यायालय आणि त्याच्या नियंत्रणाखाली जिल्हा कक्षेवरील आणि तालुका कक्षेवरील स्थानिक न्यायालये, तसेच नियंत्रणाखालील विशिष्ट न्यायालये, ट्रायल कोर्ट, याशिवाय वेगवेगळ्या हेतूसाठी तयार केलेली ट्रिब्युनले। संघ सरकारचे दोन अंग आपण बघितले, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ। असं आपल्याला भारताचं न्यायतंत्र याचा अभ्यास करायचा आहे। भारताचे न्यायतंत्र हे स्वतंत्ररित्या काम करत असते। न्यायतंत्रावर कोणाचाही दबाव नसतो, ते निष्पक्ष असते, कोणाचाही पक्ष न घेणारे असते, तसेच सलग असते। आज या विशिष्ट घटकाचा म्हणजे न्यायतंत्राचा विस्तृतपणे अभ्यास करूया। भारतात संघीय राज्यपद्धतीच्या आहे। आपल्या देशामध्ये क्रमाने म्हणजेच क्रमबद्ध, सलग म्हणजेच नियमितरित्या आणि एका सूत्रात बांधलेली न्यायपद्धती आहे। भारतात न्यायतंत्राची व्यवस्था चांगली आहे। ज्याप्रमाणे पिरॅमिड असते त्या स्वरूपात न्यायतंत्राची व्यवस्था पाहायला मिळते। केंद्राच्या स्थानी देशात सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्ट आहे। सर्वोच्च न्यायालय आपल्या देशामध्ये दिल्ली या शहरामध्ये आहे। राज्यात उच्च न्यायालय असतात। आज आपल्या भारतात 21 उच्च न्यायालय आहेत। उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, तसेच विशिष्ट न्यायालय, ट्रायल कोर्ट, तसेच वेगवेगळ्या हेतूसाठी किंवा उद्देशासाठी सुद्धा अनेक प्रकारची ट्रिब्युनले तयार करण्यात आलेली आहेत। न्यायतंत्राचे महत्त्व। भारतात नागरिकांच्या हक्कांचं रक्षण आणि जतन करणं, तसेच केंद्र आणि राज्यांमधील कार्यविभाजनाविषयी कोणतीही विसंगतता उत्पन्न झाली तर घटनेच्या तरतुदीप्रमाणे निर्णय आणून समाधान करण्यासाठी समन्वयतंत्रात तटस्थ आणि निष्पक्ष न्यायतंत्राची आवश्यकता आहे। राज्यघटनेच्या सर्व परितेवर फरक न पडेल अशा कोणत्याही कायद्याच्या कलमाचा किंवा तरतुदीच्या घटनेप्रमाणे सुसंगततेसाठी त्याचं अर्थघटन करण्यासाठी न्यायतंत्र अतिशय महत्त्वाचा घटक आहे। कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाद्वारा राज्यघटनेचं उल्लंघन होणार नाही हे तपासण्यासाठी देशात एक स्वतंत्र, तटस्थ आणि निष्पक्ष आणि निर्भय न्यायतंत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहे। न्यायदानाच्या प्रक्रियेत त्रुटी किंवा विलंब न होता नागरिकांना लवकर, स्वस्त आणि समान न्याय मिळाला तर राज्यघटनेचा हेतू सफल होईल। कार्यकारी मंडळ आणि जागृत विधानसभा असेल तर न्यायतंत्र तेथे सक्रिय राहते, हे नेहमी आवश्यक असते। परंतु काही वेळा कार्यकारी मंडळ आणि शासन व्यवस्थेच्या कारभाराच्या निष्क्रियतेमुळे आणि बेजबाबदारपणामुळे, तसेच कायदे मंडळाच्या हुकुमशाहीच्या परिणामांमुळे जागृत, निडर, स्वतंत्र, निष्पक्ष अशी न्यायतंत्रे न्यायिक सक्रियता दर्शविते। भारतात नागरिकांना 6 मूलभूत हक्क देण्यात आलेली आहेत। त्या हक्कांचं रक्षण आणि जतन करण्याचं काम न्यायतंत्राला करावं लागत असतं। तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात जी दिलेली कार्य असतात त्यात कुठल्याही प्रकारची विसंगतता किंवा अडथळा उत्पन्न झाला तर घटनेत केलेल्या तरतुदीप्रमाणे निर्णय आणावा लागतो व त्यांचं समाधान करण्यासाठी जे समन्वयतंत्र आहेत त्यात तटस्थरित्या निष्पक्ष न्यायतंत्राची आवश्यकता असते। कोणत्याही कायद्याचा, कलमाचा किंवा घटनेत दिलेल्या तरतुदीप्रमाणे सुसंगत यावे त्याचं अर्थघटन करण्यासाठी न्यायतंत्र हे आपल्यासाठी महत्त्वाचा घटक आहे। कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्याद्वारा राज्यघटनेचे उल्लंघन होणार नाही हे बघण्याची किंवा तपासण्याची आपल्या देशामध्ये एक स्वतंत्र, तटस्थ, निष्पक्ष आणि निर्भय न्यायतंत्र असते, ही लोकशाहीच्या आधारस्तंभ आहे। पूर्वी न्यायदानाच्या प्रक्रियेत त्रुटी निर्माण होऊ नये त्यासाठी नागरिकांना लवकरात लवकर, स्वस्त आणि सर्वांना समान स्वरूपाचा न्याय मिळावा हाच राज्यघटनेचा हेतू किंवा उद्देश आहे। तो सफल आणि यशस्वी होईल अशा प्रकारची आशा आहे। कार्यकारी मंडळ आणि जागृत विधानसभा असेल तर त्या ठिकाणी न्यायतंत्र सक्रिय राहत असते। या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत। परंतु काही वेळा जर कार्यकारी मंडळ आणि शासन व्यवस्था आपण बघितल्या तर त्यांचा कारभार फार निष्क्रिय स्वरूपाचा असतो, अप्रामाणिक असतो, बेजबाबदारपणा असतो। त्याच्यामुळेच कायदे मंडळाच्या हुकुमशाहीच्या परिणामांमुळे जागृत, निडर, स्वतंत्र, निष्पक्ष अशी जर न्यायतंत्र असली तरच न्यायदानाच्या कार्यांमध्ये एक प्रकारची न्यायिक सक्रियता आपल्याला पाहावयास मिळत असते। सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट।
देशातील न्यायतंत्राच्या सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे ती देशाची सर्वोच्च न्यायसंस्था आहे. त्याचं स्थान दिल्लीत आहे. भारतातील सर्व दिवाणी आणि फौजदारी न्यायालये सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली त्याला मदत करण्याचं काम करायचं असते. सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायमूर्तीशिवाय 28 न्यायाधीशांची व्यवस्था केलेली असते. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशांची नेमणूक करतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत संसद बदल करू शकते, परंतु जर राष्ट्रप्रमुखास वाटले की सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय देण्याच्या कार्यवाहीचा बोजा वाढला आहे तर ते राज्यघटनेच्या सत्तेप्रमाणे ॲडहोक न्यायाधीशांची नेमणूक करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक वरिष्ठतेप्रमाणे आधारे होत असते. मुख्य न्यायमूर्तीशिवायच्या इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीत मुख्य न्यायमूर्ती आणि इतर वरिष्ठ न्यायाधीशांच्या चर्चेच्या आधारे करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, आज देशातील न्यायतंत्राच्या सर्वोच्च स्थानी जर आपण बघितलं, सर्वोच्च टोकावर सर्वोच्च न्यायालय असते. भारतीय राज्यघटनेप्रमाणे जर आपण बघितलं तर देशाची सर्वोच्च न्यायसंस्था सर्वोच्च न्यायालय असतं आणि या सर्वोच्च न्यायालयाचं स्थान जर आपण म्हटलं तर दिल्ली या शहरामध्ये आहे. त्यानंतर भारतामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयेसुद्धा आहेत. ही न्यायालये सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी असतात आणि त्यांना मदत करण्याचं काम करत असतात. सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश असतो आणि इतर 28 न्यायाधीशांची व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी केलेली असते. आपल्या देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशांची नेमणूक त्या ठिकाणी करत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येमध्ये जर फेरबदल करायचा असेल किंवा संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी संसद बदल करू शकते. परंतु राष्ट्रप्रमुखाला वाटले की न्यायालयाच्या न्याय देण्याच्या कारवाईचा बोजा त्या ठिकाणी वाढलेला आहे तर राज्यघटनेच्या सत्तेप्रमाणे ते ॲडहोक न्यायाधीशांची नेमणूक त्या ठिकाणी करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक वरिष्ठतेप्रमाणेच किंवा ज्येष्ठतेप्रमाणेच त्या ठिकाणी केली जात असते आणि इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीत मुख्य न्यायमूर्ती किंवा वरिष्ठ न्यायाधीशांच्या चर्चेच्या आधारेच त्या न्यायाधीशांची नेमणूक त्या ठिकाणी केली जात असते. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश नेमणूक मिळवणारी व्यक्ती 1. भारतीय नागरिक असला पाहिजे. 2. भारताच्या कोणत्याही हायकोर्टात न्यायाधीश म्हणून कमीत कमी 5 वर्षे सेवा केली असेल किंवा 3. कोणत्याही हायकोर्टात कमीत कमी 10 वर्षे वकील म्हणून वकिलीचा अनुभव असेल किंवा राष्ट्रप्रमुखाच्या मते तो नामांकित न्यायाधीश किंवा प्रसिद्ध कायदेपंडित असला पाहिजे. तसेच ती व्यक्ती 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा नसावा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनायचं असेल तर त्यासाठी तो व्यक्ती भारतीय नागरिक असला पाहिजे. भारताचं कोणतंही उच्च न्यायालय असेल तर त्यात न्यायाधीश म्हणून त्याने 5 वर्ष सेवा दिली पाहिजे किंवा 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं हायकोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय असेल त्यात कमीत कमी 10 वर्ष वकील म्हणून वकिलीचा अनुभव त्या ठिकाणी केला असला पाहिजे आणि राष्ट्रप्रमुखाच्या मते तो प्रसिद्ध कायदेपंडित असला पाहिजे. अशीच व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक मिळू शकते की ज्या व्यक्तीचं 65 वर्ष किंवा त्यापेक्षा तो जास्त वयाचा नसेल. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्त वय मर्यादा जर आपण म्हटली तर 65 वर्ष आहे. 65 वर्षापर्यंत तेच पदावर राहू शकतात. समय कालावधी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय 65 निश्चित करण्यात आला आहे, परंतु संसदेत कायदा करून त्यात बदल करता येऊ शकतो. निवृत्तीनंतर ते भारताच्या कोणत्याही न्यायालयात वकिली करू शकत नाही, परंतु असामान्य परिस्थितीत घटनेच्या तपासासाठी नेमलेल्या तपास आयोगाची कार्यवाही ते करू शकतात. निवृत्ती मुदती अगोदर स्वतःचं कर्तव्य करण्यात असमर्थ असतील तर ते स्वेच्छेने लेखित स्वरूपात राजीनामा राष्ट्रप्रमुखांना देऊन कर्तव्यातून मुक्त होऊ शकतात. परंतु स्वतःची अकार्यक्षमता सिद्ध झाल्याने गैरवर्तणूक कारणांमुळे पदावरून दूर करण्याच्या परिस्थितीत तसेच राज्यघटनेच्या मर्यादेचा भंग केल्याने किंवा गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार केल्याने त्याच्यासमोर संसदेत महाभियोगची कार्यवाही करून न्यायाधीशांना पदावरून बडतर्फ करता येते. ही कार्यविधी याप्रमाणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचं निवृत्तीवय निश्चित करण्यात आलेले आहे. 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात, कारण 65 वय निश्चित करण्यात आलेलं आहे. परंतु काही वेळेस संसद असते, यात कायदा करू शकतात आणि त्याच्यामध्ये फेरबदल करू शकतात. निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश भारताच्या कुठलंही न्यायालय असेल तर त्या ठिकाणी वकिली अजिबात करू शकत नाही.
परंतु काही वेळेस असामान्य परिस्थिती निर्माण झालेली असते किंवा घटनेच्या तपासासाठी नेमलेली तपास आयोगाची कार्यवाही असेल तर ती कार्यवाही करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश करू शकतात. निवृत्ती मुदती अगोदर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश स्वतःचं कर्तव्य करण्यामध्ये असमर्थ ठरला असेल, व्यवस्थित कर्तव्य केलं नसेल तर ते स्वच्छेने लिखित स्वरूपात राजीनामा राष्ट्रप्रमुखांना देऊ शकतात आणि आपल्या कर्तव्यातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुक्त होऊ शकतात. परंतु काही वेळेस स्वतःची अकार्यक्षमता सिद्ध झालेली असते, काही वेळेस गैरवर्तणूक त्या ठिकाणी झालेली असते. अशा कारणांमुळे त्यांना पदावरून दूर करण्याची परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे राज्यघटनेच्या मर्यादेचा भंग केल्याने किंवा गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहार केला असेल किंवा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्यासमोरच संसदेत महाभियोगची कार्यवाही केली जात असते आणि अशा न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जात असतं. अशा प्रकारची कार्यप्रणाली या ठिकाणी असते. संसदेच्या प्रत्येक गृहाच्या त्या गृहाच्या एकूण संख्येच्या बहुमती किंवा गृहामध्ये हजर राहून मतदान करणाऱ्या कमीत कमी 2/3 सदस्यांच्या बहुमतीच्या पाठिंब्याच्या निवेदनाला राष्ट्रपती समक्ष ज्या त्या सत्रात रजू केले असेल तर त्यावरून राष्ट्रपतीच्या हुकमाच्या आधारे पदावरून दूर करता येईल. संसद न्यायाधीशांच्या गैरवागणुकीविषयीचे निवेदन रजू करण्यासाठी आणि तपासाच्या कार्यवाहीचे त्याचप्रमाणे सिद्ध करण्यासाठीचे नियमन करते. संबंधित न्यायाधीशाला संसदेत हजर राहून स्वतःच्या बचावासाठी निवेदन देण्याची संधी देण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पद ग्रहण करण्याआधी राष्ट्रपती त्याच्याकडून पदाची गुप्तता आणि राज्यघटनेची प्रामाणिक राहण्याविषयी शपथ घेतात आणि त्यांना प्रतिज्ञापत्रावर सही करावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर संसद असतं, संसदमध्ये 2 गृह असतात. प्रत्येक गृहाच्या एकूण संख्येचं बहुमत किंवा गृहामध्ये हजर राहिलेले जे लोक असतील, सदस्य असतील, तर त्यांनी मतदान करणारे लोकांपैकी कमीत कमी 2/3 सदस्यांचा बहुमत त्याचा पाठिंबा त्या निवेदनाला असला पाहिजे आणि ते निवेदन राष्ट्रपती समक्ष किंवा राष्ट्रपती समोर ज्या त्या सत्रामध्ये त्या ठिकाणी मांडलं असलं पाहिजे. त्यावरूनच राष्ट्रपतीच्या हुकमाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून त्या ठिकाणी दूर करता येऊ शकतं. काही वेळेस संसद न्यायाधीशाच्या गैरवागणुकीविषयीचं निवेदन रजू करण्यासाठी आणि जो काही तपास अहवाल असेल, कार्यवाही असेल त्याचप्रमाणे सिद्ध करण्यासाठी काही नियमावली किंवा नियमन त्या ठिकाणी बनवत असते. परंतु संबंधित न्यायाधीश असेल ज्याच्यावर तो ठपका ठेवला असेल तो संसदेत हजर राहून स्वतःच्या बचावासाठी त्या ठिकाणी निवेदन देण्याची संधी त्या न्यायाधीशाला देण्यात आलेली असते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पद ग्रहण करण्याआधी राष्ट्रपतीकडून त्या पदाची गुप्तते म्हणून शपथ घ्यावी लागत असते. राज्यघटनेशी प्रामाणिक राहण्याविषयी सुद्धा शपथ घ्यावी लागत असते आणि शपथ घेतल्यानंतर त्या न्यायमूर्तींना प्रतिज्ञापत्रावर सही करावी लागत असते. सर्वोच्च न्यायालयाची सत्ता आणि कार्यक्षेत्र. भारतीय सर्वोच्च न्यायालय विश्वातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा विशेष अधिकार आणि विशाल कार्यक्षेत्रे धारण करते. या कार्यक्षेत्रांना मूलभूत क्षेत्राधिकार, विवाद क्षेत्राधिकार, सल्ला क्षेत्राधिकार अशा 3 प्रकारात विभागता येईल. मूलभूत क्षेत्राधिकार. जेव्हा न्यायालयात सर्वप्रथम तक्रार ऐकून निर्णय देण्याची सत्ता असेल त्याला मूळ अधिकार क्षेत्र, मौखिक हुकूमत म्हणतात. केसचा निर्णय करण्याचा अधिकार इतर कोणत्याही न्यायालयांना नसेल, तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. या अधिकार क्षेत्रात खालील पक्षकार असले पाहिजे. त्याच्या तक्रारीचं निराकरण करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार आणि 1 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यातील तक्रारी किंवा विवादाचं निवारण करण्याचा अधिकार आहे. एका बाजूस केंद्र सरकारने 1 किंवा एकापेक्षा राज्ये, दुसऱ्या बाजूस 1 किंवा एकापेक्षा अधिक राज्यांमधील मतभेद किंवा तक्रारी किंवा संघर्षाचा निवाडा करण्याचा अधिकार. तर या ठिकाणी जर आपण म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता आणि कार्यक्षेत्रांमध्ये सर्वोच्च न्यायालय, भारतातील सर्वोच्च न्यायालय विश्वातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा विशेष अधिकार धरत असते किंवा धारण करत असते आणि विशाल असं कार्यक्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचं या ठिकाणी असतं. सर्वोच्च न्यायालयाच्या क्षेत्रांना सुद्धा 3 भागांमध्ये विभागता येतं. 1 मूलभूत क्षेत्राधिकार, 2 विवाद क्षेत्राधिकार, 3 सल्ला क्षेत्राधिकार. त्यापैकी आपल्याला 1 मूलभूत क्षेत्राधिकार अभ्यासायचा आहे. जेव्हा न्यायालयात सर्वप्रथम तक्रार ऐकून निर्णय देण्याची सत्ता असेल तर त्या अधिकारांना मूळ अधिकार क्षेत्र असं म्हटलं जातं. काही वेळेस केसचा निर्णय असेल त्याचाही करण्याचा अधिकार इतर कोणत्याही न्यायालयाला नसतो. तो अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला असतो. या अधिकार क्षेत्रात खालील पक्षकारही असले पाहिजे. त्यांचं तक्रारीचं निराकरण करण्याचा अधिकारसुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एक जर आपण बघितलं, एका बाजूला केंद्र सरकार असतं आणि दुसऱ्या बाजूला एक राज्य असेल
किंवा अधिक राज्य असतील आणि त्यांचा तक्रार किंवा विवाद असेल ते निवारण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. एका बाजूस जर आपण बघितलं केंद्र सरकार आणि दुसऱ्या बाजूला जर आपण म्हटलं तर एक किंवा एकापेक्षा राज्य, दुसऱ्या बाजूस एक किंवा एकापेक्षा अधिक राज्यांमधील मतभेद, तक्रार असेल, संघर्ष असेल त्याचा निवाडा करण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. दोन किंवा अधिक राज्यातील म्हणजेच राज्यातील तक्रारी किंवा भांडणाच्या संदर्भात निवाडा देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाला संघ सरकारच्या कोणत्याही कायद्याच्या किंवा राज्यघटनेच्या कायदेविषयक सर्व प्रश्नांचा निवाडा देण्याचा अधिकार आहे. या न्यायालयाला नागरिकाच्या मूलभूत हक्कांचं रक्षण आणि जतन करण्याचे अधिकार, त्याशिवाय मूलभूत हक्क भंगबद्दल हजर हुकूम, अधिकार हुकूम किंवा प्रतिबंध हुकूम बाहेर पाडण्याचा अधिकार आहे. राज्यांमधील किंवा राज्य किंवा राज्यांमधील नद्याच्या पाणी वाटप उपयोगाच्या बाबतीचा वादाचा निवाडा देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे. त्यासाठी वेगळ्या जल न्याय आयोग ट्रिब्युनल निर्णय देतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. त्याच्याविरुद्ध कोणतीही दाद मागता येत नाही. तो सर्वांसाठी शिरोमान्य असतो. या ठिकाणी जर आपण म्हटलं तर दोन राज्य असतात किंवा अधिक राज्य असतात, राज्यांमध्ये तक्रारी किंवा भांडण असतं, तर हे तक्रारी किंवा भांडण किंवा विवाद या संदर्भात न्याय देण्याचं काम किंवा न्याय देण्याचा संपूर्ण अधिकार हा फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो. सर्वोच्च न्यायालयाला संघ सरकारचा कुठलाही कायदा केलेला असेल, राज्यघटनेविषयी कायदेविषयक प्रश्न असेल तर त्याचा निर्णय किंवा निवाडा देण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. काही वेळेस नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण आणि जतन करण्याचा अधिकार सुद्धा, तसेच मूलभूत हक्कभंग बद्दल हजर हुकूम, अधिकार हुकूम किंवा प्रतिबंध हुकूम असेल तर ते हुकूम बाहेर पाडण्याचा अधिकार सुद्धा हा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. काही वेळेस जर आपण म्हटलं तर राज्य असतील, अनेक राज्य आणि एक राज्य असेल किंवा एक राज्य अनेक राज्य असतील किंवा अनेक राज्य असतील, यांच्यामध्ये नद्याचं पाणी वाटप विषय विवाद निर्माण झालेला असतो. अशा वेळेस निवाडा देण्याचा अधिकार किंवा न्याय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असतो. अशा वेळेस जल न्याय आयोग स्थापन करण्यात आलेलं असतं. त्याला ट्रिब्युनल असंही म्हटलं जातं. तर जल न्याय आयोग त्याचा निर्णय निवाडा देतो किंवा ट्रिब्युनल त्याचा निर्णय त्या ठिकाणी देत असतो. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो, शेवटचा असतो. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अगेन्स्टमध्ये किंवा विरुद्ध कोणीही दाद किंवा न्याय मागू शकत नाही. तो निर्णय हा सर्वांसाठी शिरोमान्य असतो. सर्वांना तो मानावाच लागतो. 2. अपील क्षेत्राधिकार, विवाद अधिकार क्षेत्र. या प्रकारच्या अधिकार क्षेत्रात 3 प्रकारच्या वादासाठी होऊ शकते. 1. राज्यघटनेच्या अर्थघटनेच्या केसेस, 2. दिवाणी दाव्याविषयक केसेस आणि 3. फौजदारी दाव्याविषयक केसेस. यापैकी 1. राज्यघटनेच्या अर्थघटनेच्या केसेस. भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या निर्णयाचा हुकुमनामा तसेच अंतिम निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येऊ शकते. जेव्हा उच्च न्यायालयाने निर्णयात या प्रकारचे प्रमाणपत्र दिलेले असेल की केसमध्ये राज्यघटनेच्या कुठल्याही कलमाच्या अर्थघटनात महत्त्वाचा कायदेकीय प्रश्न संबंधित आहे आणि त्या प्रश्नांचा खोटा निर्णय दिल्यामुळे नाराज पक्षकार सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकते. जर एखाद्या उच्च न्यायालयाने असे प्रमाणपत्र दिलेले नसेल परंतु सर्वोच्च न्यायालयाला खात्री झाली की या निर्णयात राज्यघटनेच्या अर्थघटनाचा प्रश्न समाविष्ट आहे तर खास परवानगी अपिलासाठी देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला. विद्यार्थी मित्रांनो, भारतात कुठल्याही प्रकारचं उच्च न्यायालय असेल, कोणत्याही राज्याचा निर्णय असेल तर त्या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील आपल्याला करता येऊ शकते. परंतु उच्च न्यायालयाने जर अशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलेले असेल की राज्यघटनेच्या एखाद्या कलमाचा अर्थघटनाचा महत्त्वाचा कायदेकीय प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नांचा खोटा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून जो पक्षकार आहे, नाराज पक्षकार, तो या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतो. परंतु उच्च न्यायालयाने असं प्रमाणपत्र दिलेले नसेल परंतु सर्वोच्च न्यायालयाला खात्री झाली की हा जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये जर राज्यघटनेच्या अर्थघटनाचा प्रश्न आहे तर खास परवानगी अपिलासाठी देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय त्या बाबतीत निर्णय देऊ शकते. प्रथम अपिलात नवीन कारण वाढविता येत नाही. केसचा पक्षकार आज या कारणासाठी अपील करू शकतो की प्रश्नाचा निर्णय उच्च न्यायालयाने किंवा अन्य न्यायालयाने चुकीचा दिला आहे.
जी व्यक्ती उच्च न्यायालयात पक्षकार असेल त्यालाच सर्वोच्च न्यायालयात अपील करता येईल. दिवाणी केसमध्ये उच्च न्यायालयाने असे प्रमाणपत्र देत असेल की केस व्यापक महत्त्वाची आहे आणि त्याच्या कायद्याच्या अर्थघटनाचा महत्त्वाचा प्रश्न समाविष्ट आहे आणि त्या प्रश्नाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने करावा हे आवश्यक आहे, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात अपील होऊ शकते. कोणत्याही उच्च न्यायालयातील 1,00,000पेक्षा अधिक रकमेच्या दिवाणी दाव्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम अपील जर त्या ठिकाणी करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं नवीन कारण आपण वाढवू शकत नाही. केसचा जो पक्षकार आहे तोच या कारणासाठी अपील करू शकतो, दुसरा व्यक्ती अपील करू शकत नाही. उच्च न्यायालयाने किंवा अन्य न्यायालयाने चुकीचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला असेल आणि जी व्यक्ती उच्च न्यायालयात पक्षकार असेल अशाच व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येईल. दिवाणी केसमध्ये उच्च न्यायालयाने जर अशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलेलं असेल की ही केस जी दाखल झालेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, त्याच्या कायद्याच्या अर्थघटनेचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय करावा असं जर आवश्यक असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याचा निवाडा करत असतो. त्यासाठीच सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या बाबतीत अपील होऊ शकते. कोणत्याही उच्च न्यायालयातील 1,00,000पेक्षा अधिक रकमेचा दिवाणी दावा असेल तर त्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील करता येत असते. फौजदारी केसमध्ये खालच्या न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षेमधून मुक्त केले असेल परंतु उच्च न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली असेल तर अपील होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या अधिकारातील खालच्या न्यायालयातील एखादी केस परत स्वतःजवळ घेऊन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली असेल आणि असे प्रमाणपत्र दिले असेल की सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी योग्य केस आहे आणि पुनर्विचार करण्यास योग्य आहे, तेव्हा अपील करता येते. सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या दिलेल्या निर्णयाचे पुन्हा समीक्षा करू शकते. इतर कोणत्याही न्यायालयात चालणाऱ्या केसेस स्वतःच्या न्यायालयात तब्दील ट्रान्सफर करू शकते. संसद कायदा करून घडवून या न्यायालयाच्या अधिकारात वाढ करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, फौजदारी केस असते, खालचं न्यायालय असतं. या खालच्या न्यायालयाने जर आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षेमधून त्या ठिकाणी मुक्त केलेले असेल परंतु उच्च न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली असेल तर त्या बाबतीत निश्चितच अपील होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या अधिकारातील खालच्या न्यायालयातील एखादी केस परत स्वतःजवळ घेऊन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली असेल आणि त्या न्यायालयाने असं प्रमाणपत्र दिलेले असेल की सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ही महत्त्वाची योग्य केस आहे, त्या बाबतीत पुनर्विचार करण्यास योग्य आहे, तेव्हा सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दिलेल्या निर्णयाचं पुन्हा समीक्षा त्या ठिकाणी करू शकते. एखादा निर्णय स्वतः दिलेला असेल आणि सर्वोच्च न्यायालयाला वाटलं असेल की पुन्हा समीक्षा या केसचा किंवा खटल्याचा करू शकते तर ते करू शकतात. इतर कोणत्याही न्यायालयात चालणाऱ्या केसेस स्वतःच्या न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयात ट्रान्सफर किंवा तब्दील करू शकते. संसद त्या ठिकाणी कायदा करू शकतो आणि कायदा करून न्यायालयाचे जे अधिकार असतात त्याच्यामध्ये वाढ करू शकते. 3. सल्ला क्षेत्राधिकार. सल्ला अधिकार क्षेत्र. जर राष्ट्रप्रमुखांना निश्चित बाबतीत किंवा प्रश्न जसे की महत्त्वाचा कायदाकीय प्रश्न किंवा जाहीर हिताशी संबंधित कोणताही मुद्दा असेल तर त्यात सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय घेण्याचे योग्य वाटले तर तो प्रश्न राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे विचारण्यासाठी पाठवू शकतो. या तरतुदींमुळे कायद्याचे प्रश्न, हकीकत प्रश्न, राज्यघटनेचा अर्थाचा प्रश्न, कोणत्याही खरड्याच्या कायदेविषयक प्रश्नांवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाची सल्ला त्या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु जर सर्वोच्च न्यायालयाला विचारण्यासाठी पाठविलेला प्रश्न किंवा अभिप्राय देण्याचे योग्य नसेल तर सर्वोच्च न्यायालय ते राष्ट्रपतींकडे परत पाठवू शकते आणि जर अभिप्राय किंवा सल्ला दिला तरी तो सल्ला किंवा अभिप्राय राष्ट्रपतीसाठी बंधनकारक नसतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती. एखाद्या बाबतीत कायदाकीय प्रश्न किंवा जाहीर हिताशी संबंधित प्रश्न निर्माण झालेला असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचं मत किंवा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय घेण्याचं राष्ट्रपतीला योग्य वाटलं असेल तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे विचारण्यासाठी पाठवू शकतात. परंतु काही वेळेस कायदाकीय प्रश्न निर्माण झालेला असतो, हकीकत प्रश्न किंवा राज्यघटनेचा प्रश्न निर्माण झालेला असतो किंवा खरड्याच्या कायदेशीर प्रश्नांवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मानणं न मानणं हे पूर्णतः राष्ट्रपतींवर अवलंबून असतो. जर सर्वोच्च न्यायालयाने विचारण्यासाठी पाठविलेला प्रश्न किंवा अभिप्राय देण्याचे योग्य नसेल तर सर्वोच्च न्यायालय ते राष्ट्रपतींकडे परत पाठवू शकतात आणि जर अभिप्राय किंवा सल्ला किंवा मत तरी तो सल्ला किंवा अभिप्राय राष्ट्रपतींसाठी बंधनकारक नसतो. 4. अन्य अधिकार. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय किंवा निवाडे यांची पुन्हा समीक्षा करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अपमान करण्यासाठी शिक्षा फरमवू शकते. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक आयोगाच्या निवडणुकीविषयी विवाद सोडविण्याचा अधिकार आहे. नागरिकाच्या मूलभूत हक्क रक्षण करण्यासंबंधी कार्यकारी मंडळाच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध कायद्याला, आदेशाला किंवा हुकुमाला राज्यघटनेशी सुसंगत नसेल त्या आधारावर त्या हुकुमाला राज्यघटनेविरुद्ध आणि रद्द करण्याचा अधिकार आहे. ही सत्ता तिला राज्यघटनेच्या इलाजाचा हक्क रक्षणाच्या संदर्भात देण्यात आले आहे. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेची आणि नागरिकाच्या हक्काच्या रक्षकवाली म्हणून कर्तव्य पार पडते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही निर्णय असतात, काही निवाडे असतात, पुन्हा पुन्हा त्याची समीक्षा त्या ठिकाणी केली जात असते. सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाचा अपमान करण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षा देऊ शकतात. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक आयोगाच्या निवडणुकीविषयी जो काही विवाद त्या ठिकाणी निर्माण झालेला असेल तर तो सोडवण्याचा अधिकारसुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. त्यावेळेस नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले असतात, त्यांचं रक्षण करण्यासंबंधी आणि कार्यकारी मंडळ असेल त्यांच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध किंवा कायद्याला, आदेशाला किंवा हुकुमाला राज्यघटनेशी सुसंगत तो नसेल तर तशा आधारावर हुकुमाला राज्यघटनेविरुद्ध आणि रद्द करण्याचा अधिकार हा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. ही सत्ता तिला राज्यघटनेच्या इलाजाच्या हक्काच्या रक्षणाच्या संदर्भात देण्यात आहे. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेची आणि नागरिकाचे जे काही 6 हक्क असतील त्याचे रक्षक वाली म्हणून त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आपले स्वतःचे कर्तव्य पार पाडत असते. नझीरी न्यायालय, कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स. नझीरी न्यायालय म्हणजे की ज्याच्या रेकॉर्डचे पुरावाकीय महत्त्व आहे आणि जेव्हा रुजू केले जाते तेव्हा कायदेशीररित्या कोणतीही शंका घेतली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा किंवा निर्णय कायमी दस्तावेज मानले जातात आणि ते सर्वांना सर्वमान्य असतात. त्याचा उपयोग त्याच्या अधिकारातील न्यायालयाच्या मुकादमात निर्णय घेताना संदर्भ म्हणून घेतले जाते. त्याचे धाराधोरण त्याच्या अधिकाराखाली न्यायालयासाठी बंधनकारक असते. त्यांचा अपमान किंवा तिरस्कार शिक्षेस पात्र ठरतो. विद्यार्थी मित्रांनो, नझीरी न्यायालय म्हणजे त्याच्या रेकॉर्डचे पुरावा म्हणून त्या ठिकाणी महत्त्व असतं आणि जेव्हा ते न्यायालयामध्ये रुजू केलं जात असतं तेव्हा कायदेशीररित्या कुठल्याही प्रकारची शंका त्या बाबतीत घेतली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल किंवा निवाडा असेल त्याला कायमी दस्तावेज मानलं जात असतं आणि ते सर्वांना मान्य असतंच. त्याचा उपयोग त्याच्या अधिकारातील जे काही न्यायालय असतील त्यांच्या मुकादमात निर्णय घेताना संदर्भ म्हणून त्या ठिकाणी घेतले जातात किंवा जोडले जातात. त्यांचं जे काही धाराधोरण असेल, अधिकारी असेल, अधिकाराखालील न्यायालयासाठी बंधनकारक असतं. परंतु न्यायालयाचा अपमान किंवा तिरस्कार शिक्षेस पात्र ठरत असतो. जर एखाद्या व्यक्तीने न्यायालयाचा अपमान केलेला असेल तर अशा व्यक्तीस त्या ठिकाणी शिक्षा दिली जात असते. धन्यवाद.